चिकित्सेचा जेव्हा आपण विचार करतो तर आप महाभूत द्रव्य प्रधान द्रव्य कधी वापरायची, तर आप महाभूत प्रधान द्रव्य कोणती असं जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये पयस्या, शिंगाडा, कमळ जी जी ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत किंवा ज्याच्यामध्ये प्रचुर मात्रेमध्ये जल सापडतं अशी सगळी द्रव्य आप महाभूत प्रधान येतात. मग शिंगाडा तुम्हाला माहिती आहे कसा उगवतो, कमळ कसं उगवतं माहिती आहे, कमळ आणि वॉटर लिलीमधला फरक माहिती आहे, नसेल माहिती तर नंतर बोलूयात अनौपचारिकच्या वेळेला. त्याच्यानंतर भुई कोहळा त्याच्यामध्ये सुद्धा असतं, तसंच कुष्मांड कोहळा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर किसायला गेला तर पाणी पाणी जास्त येतं. सो अशी जी द्रव्य आहेत ना ती आपमहाभूत प्रधान द्रव्य आहेत. आणि ह्याचा विचार किंवा ह्याचा उपयोग आपण कसा करायचा आहे, तर ज्या वेळेला तैक्षण्य आणि रजक क्षीणता येते तर अशा केसेसमध्ये आपमहाभूत प्रधान द्रव्य आपल्याला वापरायचे आहेत. आणि मग कुष्मांड कल्प, कुष्मांड अवलेह ह्या पद्धतीनं सुद्धा आपण औषधांचे फॉर्म्स वापरू शकतो. आणखीन एक महत्त्वाचा भाग याच्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या वनस्पतींमधून चीक येतो ह्या ज्या वनस्पती आहेत ना त्यासुद्धा विशेष करून आपमहाभूत प्रधान किंवा शरीरातल्या आपमहाभूताकडे नेणाऱ्या गामित्व असणाऱ्या अशा वनस्पती असतात. तुम्हाला दुग्धिका माहिती असेल सगळ्यांना, छोटी आणि मोठी दुग्धिका असते. विशेष करून ज्या वेळेला स्त्रियांमध्ये स्तन्याची उत्पत्ती होत नाही अशा वेळेला दुग्धिका वापरली जाते. दुग्धिकेचा कल्पसुद्धा अशा वेळेला करून देता येऊ शकतो. तसंच घोळाची भाजी जी असते तर ती सुद्धा बघितली तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो. घोळाची भाजी सुद्धा रक्तपित्त नाशक आहे आणि म्हणून स्राव जिथे आहेत त्याच्यामध्ये स्रावाच्या विकृती आहेत अशा ठिकाणी आपल्याला हे आपमहाभूत प्रधान औषधं वापरता येत असतात. त्याच्यानंतर रजोदृष्टीची चिकित्सा करत असताना कफ जे रजोदृष्टी आहे, पित्त जे आहे आणि वात जे आहे अशा एक 3 प्रामुख्याने आपल्याला सापडतात. इथे औषधं सांगत असताना वातादी कुणपग्रंथी पूयक क्षीण मलावयम बीजासमर्थम रेतोस्रम स्वलिंगैर दोषजम वदेत. आणि चिकित्सेत सुद्धा स्वौषधम कुणपे पुन्हा विषय संपून जातो आणि कळत नाही आता काय वापरायचं असं होतं. त्या ह्याच्यावरचं ते औषध वापरा असं म्हटलेलं असतं. योग दिला तर ठीक आहे आपण वापरू की, पण तुम्ही बघा असं म्हटलं की मग जरासं अवघड जातं ना, ओके नाही. सो त्याच्यामध्ये ज्या वेळेला कफच्या दृष्टीची पेशंट असतात तर त्याच्यामध्ये विशेष करून क्लेदहर अशी औषधं वापरावी लागतात. मग आता क्लेदहर असं म्हणत असताना आपल्याला शोषण करणं, लोद्र बिद्र हे सगळं आठवतं, बरोबर आहे. परंतु गोक्षुरासारखं द्रव्य जे आहे ना ते सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं राहतं. आणि म्हणूनच ग्रंथिरजाचं जे औषध आहे ना की ज्याच्यामध्ये गाठी बनतात तर असं जे औषध आहे तिथे सुद्धा गोक्षूर येतो. मग क्लेदहर गोक्षूर आहे, पण तो कसा करतो तर क्लेद शरीरातला वाढवून त्याचा अभिषंद करून मूत्र करून तो करणार आहे. सो वनस्पतींचा स्वभाव कसा आहे ना, ती उत्पत्ती कशी आहे, कुठल्या हॅबिटॅटमध्ये आहेत ह्या दृष्टीने सुद्धा वनस्पतींकडे आपण बघायला शिकलं पाहिजे. रसवीर्य विपाक पाठ केले, लॅटिन नेम पाठ केले म्हणजे वनस्पती नाही कळत बरं का. सो ती कशी उगवते ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. जसं मगाशी आपण देवदाराचं बघितलं की ते पाण्यावरती इतके वर्ष राहतं, किंवा सागाचं बघितलं तर ह्या पद्धतीनं त्या वनस्पतींकडे आपण बघायला हळूहळू शिकायला पाहिजे असं एक वाटतं मला. गर्भाच्या बाबतीमध्ये बघत असताना आपहा क्लेद येते असं म्हणलंय. एक वेळ आहे ना आपल्याला, हां ग्रंथिरजाची केस सांगते तुम्हाला. ग्रंथिरजाचा उल्लेख आला म्हणून ग्रंथिरजाचं औषध माहिती आहे ना, पिबेत ग्रंथ्यार तवे पाठा व्योष वृषक जमजलम असं म्हटलेलं आहे. पाठा व्योष आणि वृषक असं म्हटलेलं आहे वासा. तर हे औषध आहे, नाव त्याला आपण दिलं ग्रंथिरजाचं औषध म्हणून. आता हे ज्या वेळेला आपण वापरतोय तर साहजिक आहे ना जिथे ग्रंथिरज आहे तिथे वापरायला पाहिजे. पण एक पेशंट आपल्याकडे आलेला होता, साधारण एक वय 70-72 वगैरे असेल, जेंट्स पेशंट, आणि सांगितलं की खूप कॉन्स्टिपेशन आहे आणि जसं करिशा म्हणतो ना, करिशा विष्ठा म्हणजे शेळीला जशा लेंड्या पडतात तशा पद्धतीनं होत आहे. तर बरीच औषधं घेतली आहेत, आयुर्वेदिक पण घेतली आहेत आणि मॉडर्न पण घेतली आहेत, पण काही फारसा फरक नाही पडत आहे, तर तुम्ही औषध द्या वगैरे. आता असं आल्यानंतर म्हणजे पेशंट घेऊन आला आहे औषध हे आपल्याला माहिती आहे. मग त्यांनी काय काय घेतलं असेल आपण एक विचार करायचा. अभयारिष्ट घेतलेलं असणार आहे, त्याच्यानंतर द्राक्षारिष्ट घेतलेलं असणार आहे, त्यानंतर इसबगोल घेतलेलं असणार आहे, किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन घेतलेलं असेल तर आरोग्यवर्धिनी वगैरे ह्याच्या दृष्टीने आपण देतो, सारकीट विभजनाच्या दृष्टीने, पाचनाच्या दृष्टीने हे सगळं झालेलं आहे. आणि मग आता तरी पेशंट आपल्याकडे आला आहे, मग येतात वैद्यचं वैद्यत्व, काहीतरी आपलं वेगळं पण आपलं यायला पाहिजे ना आपल्याकडे. मॉडर्न आणि ॲलोपॅथी सगळंच झालं घेऊन. तर मग अशा वेळेला जेव्हा पेशंटला तपासलं तर त्याच्यामध्ये हे औषध सुचलं. मग अशी जे म्हणलं ना आपण, जेव्हा अनेक वेळेला श्लोक म्हणतो
तर ते श्लोक मुरतात आपल्या अंगामध्ये आणि हे सुचल्यानंतर ग्रंथिरजाचं औषध दे असं झालं. बाकी आरोग्यवर्धिनी वापरलेली होती आणि मुद्दामून कुठलंही अभयारिष्टासारखं असं औषध नाही दिलं. आणि मग पेशंट 15 दिवसांची दिलेली औषधं 15 दिवसांनी आला आणि 15 दिवसांनी म्हटला की आता फॉर्म स्टूल्स होत आहेत, व्यवस्थित होत आहेत म्हणून. आता विषय असा आहे की 70-72 वर्षाचा माणूस आणि ग्रंथिरजाचं औषध म्हणजे काही असं आहे की नाही. सो असं जर लिहिलं ग्रंथिरज म्हणून ते ग्रंथिरज आहे नाव, पण मी जर लिहिलं पाठा व्योष वृषक, आवडेल ना सगळ्यांना, हो की नाही. तर पाठा मोठ्या आतड्याकडे जातोच आहे, व्योष सुंठमिरे पिंपळी पाचन करेल आणि वृषक वासा यकृतावर पण काम करेल आणि त्याच्या बरोबरीनं पित्तावरती पण काम करेल, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो बिलिरुबिन बिलिवर्डिनची ॲक्शन ते होईल आणि ते होईल. पण असं नावावरती फक्त जाऊन अरे हे वापरलं आहे असं म्हणून एकमेकांनी वैद्याला पण आपण करू नये बरं का. म्हणजे त्याच्या मागे विचार काय असेल ना ह्याचा सुद्धा एक थोडासा विचार आपण करायला पाहिजे. म्हणून एक वेगळीच केस जाता जाता सांगितली की आपण स्थानभेदानी ह्याच्यात विचार काय केलेलं तेही सांगते. क्षेत्र अपानाचं आहे, रजाचं पण क्षेत्र अपानाचं आहे. इथे मलाच्या गाठी बनतायत, इथे रजाच्या गाठी बनतायत. इथे अनुलोमन गरजेचं आहे, तिथेही अनुलोमन गरजेचं आहे. इथेही श्रवण गरजेचं आहे, तिथेही तुम्ही जर बघितला तर मोठ्या आतडं जे आहे वाघ पाणी पाद पायू उपस्थ पायू विसर्जन हे काम जे आहे ते आप महाभूताचं आहे, ओके नाही. सो आपाची तिथे गरज आहे आणि म्हणून ह्या दृष्टीने वापरलेलं होतं. सो हा सगळा जो विचार आहे ना तर ह्या पद्धतीनं आपण स्थानभेदाने वेगवेगळ्या गोष्टींची संप्राप्ती आणि वेगवेगळी औषधं याचा सुद्धा नक्की विचार करू शकत असतो, ओके. सो ह्याच्यानंतर गर्भाच्या बाबतीमध्ये बघत असताना आप हा क्लेद येते आणि क्लेदन करणं हे आपाचं काम आहे. आणि असं बघत असताना त्याच्यामध्ये चूर्णत्वादी पिंडी भाव हेतू आपहा, एखादी गोष्ट आहे चूर्ण आहे तर त्याचं पिंड करणं तयार करणं असं पण म्हणतो की त्याला आप असं गरजेचं असतं. मग अशी जे कणकेचं सांगितलं ते राईट. मग आता ज्या वेळेला ह्याला पिंड आपण म्हणतो तर आपण लॉन्जिव्हिटी किंवा हे असताना असं जुन्या लोकांचे शब्द तुम्ही ऐकले असतील आजी लोकांचे वगैरे की त्याचा पिंडच चांगला आहे बरं का गर्भाचा. चूर्णत्वादी पिंडी भाव हेतू हो स्नेहा असं. पुढे त्याच्यामुळं आहार महत्त्वाचा. गर्भिणीचा आहार कसा असायला पाहिजे, रसप्रधान असायला पाहिजे, दूध त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि मग गर्भिणीच्या आहारामध्ये आपण काय देतो तर नवनीत घृत क्षीरे सदा जैनाम उपाचरे, म्हणजे शरीरातलं क्लेदन चांगलं होणं, तिचा पिंड चांगला बनणं हे कशावरती आहे गर्भिणीच्या आहारावरती अवलंबून आहे. आणि म्हणून गर्भिणीचा आहार नवनीत घृत क्षीर ह्या पद्धतीनं द्यायला पाहिजे. आता आहार जेव्हा आपण लिहून देतो ना आपल्या वैद्य लोकांची बदलली आहे थोडीशी, पण एक वाईट सवय आहे बरं का. हे नको हे नको हे नको हे नको हे नको असं लिहून देतो आपण. त्याच्याऐवजी ना मेनू कार्ड लिहून द्यावं, हे खा हे खा हे खा हे खा हे खा. म्हणजे काय होईल एवढं सारं नको सांगितलं आहे ह्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येईल. आणि मग काय व्हायला लागतं येस मला हे खायचं आहे, मग त्याच्यासाठी तयारी मग खरेदी आणि मग त्याच्यात ते मन गुंतात, मग आपल्याला बाकीचं खायचं नाही हे विसरलं जातं. आणि म्हणून असा मेनू छानपैकी आपण लिहून द्यावा. कसं असताना गव्हाची पोळीच असते आपण रोज खातो, पण आपण असं लिहून दिलं ताजा गरम फुलका, छान वाटतं ना नाही. वाफाळता भात, भातच खाणारे पेशंट पण वाफाळता भात छान वाटतं. सो हा जो आपला भूताग्नी आहे ना तो जागृत होतो त्याच्यामधून. आणि म्हणून पंचमहाभूताच्या ह्याच्यामध्ये प्रेझेंटेशन ह्या गोष्टींना सुद्धा तेवढंच महत्त्व राहतं. पुढे ही एक छान केस सांगायची आपाच्या दृष्टीने मला तुम्हाला सांगायची होती की आप महाभूत आपण जेव्हा म्हणतो तर पोषण करणं हे आपाचं काम आहे, पिंड बनवणं किंवा त्याच्या दृष्टीनं. आता ज्या वेळेला आपण पेशंट साधारण 3ऱ्या 4थ्या 5व्या महिन्यामध्ये वगैरे जे असतात तुम्ही रिपोर्ट तिथे बघता तर PI इंडेक्स ज्याला म्हटलं जातं की इन्सफिशियन्सी किंवा कॉर्ड रेझिस्टन्स किती आहे हे मोजलं जातं त्याच्यामध्ये सोनोग्राफीमध्ये. आणि त्या पेशंटला सांगितलेलं होतं की रेझिस्टन्स जास्ती आहे, लवकर होण्याची शक्यता आहे आणि म्हणून कंप्लीट रेस्ट घ्या. साधारणपणे 3ऱ्या 4थ्या महिन्यापासून ते 7व्या महिन्यापर्यंत हे कॉर्ड रेझिस्टन्सचे रिपोर्ट येत असतात जनरली पेशंटमध्ये. आता बरेच वेगवेगळे नवीन टेस्ट आणि हे प्रोटोकॉलमध्ये ॲड झालेले आहेत, आपण त्या गोष्टी बघून घ्यायला पाहिजेत. याचं कारण आहे की प्रोटोकॉल आहे म्हणजे ते करणार, ते रिपोर्ट घेऊन पेशंट आपल्याकडे येणार आणि आपल्याला औषधं विचारणार. सो आपल्याला माहिती असायला पाहिजे त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं आहे ते. सो इथे आपण बघतोय की बेबी आहे, प्लासेंटल एरिया आहे आणि जो कॉर्ड आहे त्याच्यामध्ये जेवढा प्लासेंटामधून बेबीकडे फ्लो जातो आहे
तेवढा रिवर्ट पण येणार. रिवर्ट फ्लो जेव्हा जास्ती असतो तर त्याच्यामध्ये कसं आहे की इनसफिशियंट आहे, प्लासेंटा जो आहे तो तेवढ्या प्रमाणामध्ये सप्लाय करत नाही. मग त्याची कारणं काय काय असतील तर इन्फार्क्ट असेल किंवा त्याच्यामध्ये कॅल्सिफिकेशन्स असतील आणि ह्या गोष्टीमुळं बेबीला तेवढ्या प्रमाणामध्ये पोषण पोचत नाही आहे. असं जर असेल तर मग त्याच्यामध्ये प्लासेंटामध्ये चेंजेस व्हायला हवेत, राईट. चेंजेस म्हणजे नॉर्मल, पुन्हा नॉर्मलकडे यायला पाहिजे. मग इन्फॅक्ट जर असतील तर अशाच्या केसेस असतील ना तर त्याच्यामध्ये आपण रक्तपित्तातली औषधं वापरावीत. त्याचा खूपच चांगला परिणाम येतो. ज्या वेळेला रेट्रोप्लासेंटल ब्लीड आहे, पेशंटचा फॉलची हिस्ट्री आहे किंवा रेट्रोप्लासेंटल क्लॉट आहे तर तेवढा एरिया जो आहे ना तर तो सप्लाय नाही करत आहे. मग अशा वेळेला रक्तपित्तातली औषधं किंवा पारावत शकृत म्हटले, लिहात ग्रथिते रक्ते, लिहात पारावत शकृत असं म्हटलेलं आहे. तर ग्रथित रक्त म्हणजे क्लॉट जर बनलेला असेल तर पारावत शकृत तिथे सुद्धा शोधन करून वापरायला पाहिजे विडंगाची भावना देऊन. असं जर वापरलं गेलं ना तर हा सप्लाय जो आहे ना तो पूर्ववत चालू होतो आणि टिल टर्म प्रेग्नन्सी व्यवस्थित जाते. प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज आपण टाळू शकतो. आणि दुसरा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये इन्फॅक्ट्स आहे, हे आहे कॅल्सिफिकेशन्स झालेले आहेत आणि त्याच्यामुळे सप्लाय होत नाही आहे, असं जर का होत असेल ना तर कॅल्सिफिकेशन आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वाचले असतील रिपोर्ट की ग्रेड 1 मॅच्युरिटी, ग्रेड 2 मॅच्युरिटी, ग्रेड 3 मॅच्युरिटी असे येतात. आणि जेवढी पुढे प्रेग्नन्सी जाते तेवढं मॅच्युरिटी लेवल प्लासेंटाची जास्ती असते. पण जर का 5व्या-6व्या महिन्यामध्ये जर का ग्रेड 3 असं जर यायला लागलं तर हा प्लासेंटा लवकर मॅच्युअर होतोय ना जेवढा व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा. मग त्या प्लासेंटाचं आपल्याला व्यवस्थापन करायला पाहिजे, राईट. म्हणजे त्याचं एजनिंग आहे ते थांबवायला पाहिजे. आणि म्हणून व्यवस्थापन गण अशा पेशंट्समध्ये वापरायचं की जिथे कॅल्सिफिकेशन्स झालेले आहेत. आणि मग तसं जर झालं ना तर पुढचे कॅल्सिफिकेशन्स आपण टाळू शकतो आणि टिल टर्म प्रेग्नन्सी आपण नेऊ शकतो. सो अशी एक पेशंट आता जस्ट येत होती, तुम्ही डेट त्यांनी क्रॉप केलेली दिसते. तर त्याच्यामध्ये हे दाखवलेलं होतं की PI जास्ती आहे, कॉर्ड रेझिस्टन्स आहे, कम्प्लीट रेस्ट घ्या. असा जो पेशंट आहे ना की ज्याला कम्प्लीट रेस्ट घ्यायला सांगितले आणि 4थ्या-5व्याच महिन्यामध्ये पेशंट आहे. मग अशा वेळेला आपल्याला काय करायला पाहिजे? आहार आणि औषधांचं तर मी सांगितलं, जर रिपोर्ट कसा असेल त्याच्यानुसार मॅच्युरिटीनुसार आपण बघायचं. त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ना की जी क्षीर काय नवनीत घृत क्षीर ही सदा चैनाम उपाचरेत असं म्हटलंय, तोच भाग बस्तीमध्ये सुद्धा चालू करायचा. जरी 4था, 5वा, 6वा महिना आहे तरी सुद्धा 8व्या महिन्यापर्यंत बस्ती देऊ नयेत असं म्हटलंय, बरोबर. की मासात नवमान मासात असं म्हटलेलं आहे की नाही बस्ती द्यायचे. पण ते जे बस्ती आहे ते अनुवासनाच्या बद्दल म्हटलंय. क्षीरपाक बस्ती जो आहे ना तो आहारीय बस्ती म्हणजे आहारासारखं बस्ती किंवा युक्तरथ बस्ती आहे, बरोबर. मग अशा वेळेला विदारी गंधाधिक क्षीर बस्ती किंवा विदारी अधिक क्षीर बस्ती किंवा यष्टी शतावरी क्षीर बस्ती आणि मग त्याच्यामध्ये आपण श्वदंष्ट्रादी घृत किंवा मंजिष्ठा घृत की ज्याचा उपयोग आपल्याला रक्तावरती होणार आहे, कारण प्लासेंटा बनतोय तर त्याचं मेन काम तेच आहे, राईट. सो ह्या दृष्टीने जर का त्याच्यामध्ये सघृत क्षीर बस्ती असे जर वापरले गेले ना तर त्याचा परिणाम खूप चांगला येतो. आणि मग हे बस्ती वापरत असताना किती प्रमाणात वापरायचे तर साधारणपणे क्षीरपाक 120 ml आणि घृत 20 ml या प्रमाणामध्ये आपण वापरत असतो. आणि हे दिल्यानंतर 1 दिवसाआड अल्टरनेट द्यायचे, कारण पेशंटला एकतर रेस्ट सांगितले, तुम्ही पेशंटला आपल्या दवाखान्यात बोलवणार, वेटिंगमध्ये ठेवणार, परत बस्ती देणार. ह्या बस्तीमध्ये स्नेहन दुधानी करतो आपण आणि स्वेदन नाही देत, कारण की गर्भिणी जी आहे ती अस्वेद्य सांगितली आहे म्हणून. आणि म्हणून ह्या पद्धतीनं जर दिलं गेलं ना तर प्रेग्नन्सी स्टिल टर्म जातात आणि मग बेबी वेटसुद्धा चांगले मिळतात. प्रीमॅच्युअर बेबी किंवा प्री टर्म बेबी त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत सगळे ते आपल्याला टाळता येतात. सो ह्या दृष्टीने ह्या बस्तींचा उपयोग ह्या काळामध्ये करून घ्यावा. पुढे त्याच्यानंतर 3ऱ्या महिन्याचा जो काढा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये वृक्षादनी पयस्याचं लता सोत्पल सारिवा. मग अशी म्हटल्याप्रमाणे वृक्षादनी आपमहाभूत प्रधान पयस्या लता उत्पल सारिवा हे सगळे म्हणजे उत्पल ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये वाढणार आहे. सारिवा जी आहे तर तिचं गंधगुण प्रधान आहे परंतु तिथे ती येते कारण की ह्याचा उपयोग जो आहे तर तो फांटानुसार किंवा आपण पाथ सांगितलेले आहेत, बरोबर. हे ह्याचे त्याच्यानुसार आलं आहे. ह्याच्यात एक वेगळं द्रव्य येतं ना ते म्हणजे वृक्षादनी म्हणजे काय बाणगुळ, बरोबर. म्हणजे बाणगुळ कुठलं वापरायचं तर आंब्याच्या झाडावरचं शक्यतो बाणगुळ वापरावं. मग बाणगुळच का असा विषय येतो तर इथे जी इमेज तुम्ही बघताय तर त्याच्यामध्ये बाणगुळ म्हणजे काय आहे तर पॅरासायटिक प्लांट आहे, बरोबर. पॅरासायटिक प्लांट म्हणजे काय दुसऱ्या झाडावर परजीवी ऑर्किड्स ज्याला म्हटलं, ऑर्किड्स एपिफाइट्स आहेत आणि हे पॅरासाइट्स आहेत, राईट. सो ह्याच्यामध्ये ज्या वेळेला दुसऱ्या झाडावर ते वाढतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला ही झाडं काढून टाकली जातात.
का बरं काढली जातात बाणगुळं? कारण आंबा नासेल असं म्हणतात किंवा तो पोखरला जाईल, शोषला जातो. मग शोषला जातो म्हणजे काय, तर हे बाणगुळ जे आहे ते त्याचे रूट्स जे दिसत आहेत ना, तर ते त्याच्या झाडाच्या आतमध्ये त्याच्या झायलेम फ्लोएमपर्यंत सोडतात आणि तिथनं डायरेक्ट अन्नरस त्याचा घेतात. सेम गोष्ट ॲट द कॉस्ट ऑफ मदर प्लासेंटामधून बेबी घेते, राईट. लोकपुरुष साम्य सिद्धांत. म्हणून 3ऱ्या महिन्यामध्ये जिथे अपरा निर्मिती 2-3 महिन्यापासून चालू होते, त्या ठिकाणी हे 3ऱ्या महिन्याच्या काळामध्ये वृक्षादनी येतं. बऱ्याच वेळेला वृक्षादनी कोकण साईडला अवेलेबल खूप असते, कारण आंबा खूप बनवतात ते. पण इतरत्र म्हणजे जिथे आपली नाही, जिथे फार्मसी असेल तिथे असेलच असं नाही ना. मग वृक्षादनी वापरतात की नाही हे तुम्ही विचारलं पाहिजे. त्याच्यामध्ये 3ऱ्या महिन्याचा काढा तुम्ही टॅबलेट पेशंटला लिहून दिले, वृक्षादनी नसेल त्याच्यामध्ये, तर काय होईल? होईल का तेवढा उपयोग? नाही होणार, कारण प्लासेंट फॉर्मेशनसाठी त्याची गरज आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. ॲटलिस्ट आपण फार्मसीचं औषध मी कुठल्याही फार्मसीला हे नाही करत आहे, पण तुम्हाला जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय घातलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही फार्मसीचं घेताय त्यावेळेला तुम्हाला ॲटलिस्ट माहिती पाहिजे की हे आहे का नाही आहे, एवढं तरी, राईट. सो ह्या दृष्टीने आपण त्याचा विचार करायला पाहिजे. पुढे 4थ्या महिन्याचा जो काढा येतो त्याच्यामध्ये अनंता सारीवारासना पद्मा मधुकमेवच, ह्याच्यामध्ये अनंता सारीवारासना यष्टी मधु. आता 4थ्या महिन्यामध्ये काय घडतंय, तर ह्याच्यामध्ये बघत असताना चतुर्थे व्यक्तता अंगानाम, राईट. सो सगळ्या गोष्टी हळूहळू बनता आहेत आणि त्याच्या पोषणासाठी, पुष्टीसाठी म्हणून ह्या पुढच्या गोष्टी येतात. इथे सुद्धा यष्टीमधू पुन्हा एकदा स्मृतीसाठी आलेली आहे. मंजिष्ठा परत येते, बरेच ठिकाणी मंजिष्ठा येते, तुम्ही आता जाऊन ऑब्झर्व करा. ह्याचं कारण मंजिष्ठेचं रक्तावरचं काम आहे आणि रक्त प्रत्येक अवयव निर्मितीमध्ये आहे म्हणून. पुढे आता स्त्री रोगामध्ये ओव्हरऑल वापरत असताना आप महाभूत बघतोय बरं का आपण, लक्षात आहे ना, म्हणून वरती तो आपाचा लोगो आहे बरं का. तर इथे प्रत्येक ह्याच्यामध्ये औषधी कल्पनांच्या बद्दल आपण बोललो. तर औषधी कल्पना वापरत असताना क्षीरपाक कल्पना ही विशेष करून स्त्रियांमध्ये वापरावी बरं का, असं सांगितलेलं आहे. का, तर एकच असा स्तन्याशय आहे, स्त्रीणाम गर्भाशय अष्टमहा, पण स्तन्याशय दोघांमध्येही असून सुद्धा कार्यरत असणारा असा अवयव आहे तो स्त्रियांमध्ये आहे. आणि म्हणून स्तन्याच्या मार्फत किंवा दुधाच्या मार्फत दिलेली जी औषधं आहेत ना त्याचा परिणाम जास्ती चांगला येतो. आणि म्हणून इव्हन मासानुमासिक काढे जे आहेत तर ते सुद्धा दुधाचा अनुपालन दिले जातात. क्षीरपाक जर वापरले गेले तर त्याचा परिणाम खूप चांगला येतो. विशेष करून अर्जुन क्षीरपाकासारखं जे औषध आहे तर ते ज्या वेळेला हृदरोग ऑलरेडी आहे आणि गर्भिणी आहे अशा ठिकाणी जास्त पेशंट्समध्ये आपण वापरले, तर ज्याच्यामध्ये लोड वाढतो वगैरे हे जे होतात की तुम्हाला बेअर होईल की नाही प्रेग्नन्सी, अशा ज्या कंडिशन्स असतात त्याच्यामध्ये आधीपासून अर्जुन क्षीरपाक वापरायला सुरुवात करावी. रसोन क्षीरपाकाचं जे आहे ना तर त्याच्यामध्ये वातरक्त किंवा आमवात किंवा विशेष करून वाताच्या संदर्भामध्ये एकेन लशुनेन चापी असं आवरणाचं सांगितलेलं आहे. तर ज्याच्यामध्ये अपानाच्या क्षेत्रामध्ये अशी आवरणं जास्त असतात अशा पेशंट्समध्ये, स्त्रियांमध्ये विशेष करून रसोन क्षीरपाक वापरला जातो. पुढे रजक्षीणता असा जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळेला रजाचा क्षय ज्या वेळेला होतो तर का होतो, तर तेज जे आहे ना त्यातलं रौक्ष वाढलं तर रजक्षीणता येते. मग असं जेव्हा बघतो ना तर त्यावेळेला जेव्हा आपण USGचे रिपोर्ट्स बघतो त्याच्यामध्ये ET कमी असतो, एंडोमेट्रियल थिकनेस कमी आहे. आणि एंडोमेट्रियल थिकनेस कमी आहे म्हणून IVF प्रोसिजर्स होऊ शकत नाही, नॅचरल कन्सीव्ह होऊ शकत नाही, नायडेशन होऊ शकत नाही, असे जे सगळे केसेस असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला काही विशिष्ट औषधं या पद्धतीनं वापरता येत असतात. मग त्याच्यामध्ये जे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत तर ती तर आपण वापरणार, आपण बघतो आपमहाभूताप्रमाणे बघितलेत. कुष्मांड कल्पाचा एक खूप चांगला उपयोग होतो एंडोमेट्रियल थिकनेस वाढवावा म्हणून. आणखीन एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला आपण एंडोमेट्रियल थिकनेसचा विचार करतो ना तर त्यावेळेला क्षीरपाक कल्पनांचा सुद्धा उपयोग करावा. अजून एक पेशंट अशीच होती की जिच्यामध्ये डिलेड मेन्सेस यायचे आणि शिवाय इम्प्लांट होणार नाही, तिला सांगितलं जायचं कारण ET नेहमीच कमी असायचा तिचा. मग त्याच्यामध्ये मशरूम असतं ना तर त्याचं सूप सांगितलं होतं मी तिला प्यायला जेव्हा ओव्युलेशन स्टडी चालू होतं त्यावेळेला. आता मशरूम जर बघितलं तर ते सॅप्रोफाइट म्हणजे खराब ह्याच्यावरती वाढणारं वगैरे आहे.
पण प्रोटीन रिच आहे आणि प्रोटीन जे आहे ते मसल बिल्डिंगसाठी काम करतात. एंडोमेट्रियम जो आहे तर त्याचा परिणाम रस रज आणि त्याचा संबंध जो येतो तर तो मांसाशी पण येतो, राईट. सो म्हणून ते वापरलेलं होतं. आणि एंडोमेट्रियल थिकनेस वाढला आणि नंतर पेशंट जे आहे तिचा IVFच करायचं होतं, ट्यूबल ब्लॉक होते आणि हे एक बाजू जे आहे ते पूर्वी सिलियरी मुवमेंट चांगलं नव्हतं म्हणजे IVF करायचं होतं थोडक्यात म्हणजे तिच्यामध्ये. सो IVFच केलं पण नायडेशन झालं आणि पुढे पेशंट कन्सीव्ह झालेली होती. सो अशा पद्धतीनं मशरूम की जे नॉर्मली आपण रेकमेंड नाही करत अशी ही द्रव्य आपण वनस्पती ज्या आहेत त्या औषध म्हणून नक्की वापरू शकतो. त्याच्यानंतर रसाचा आणि ज्वराचा विचार हा पण एक खूप महत्त्वाचा आहे. आता आप महाभूतामधनं आपण रसापर्यंत आलो आणि रसाच्या आश्रित किंवा रसाला धरून असा जो व्याधी आहे तो ज्वर आहे. सार्वदेहिक निदान आणि स्थानिक निदान किंवा स्त्रीरोग निदान हे जेव्हा करतो आपण तर त्याच्यामध्ये सार्वदेहिक निदानांचं सुद्धा तेवढंच महत्त्व असतं बरं का. म्हणजे स्त्रीरोग म्हटलं मी फक्त गर्भाशय बघणार झापड लावल्यासारखा असं जर म्हटलं तर नाही होत पॉसिबल. याच्यामध्ये एक केस मला अशी सांगावीशी वाटते. तुम्हाला इथे हे दिसतंय की सिस्ट आहे ओव्हेरियन, लार्ज ओव्हेरियन सिस्ट, एक ओव्हरी नॉर्मल आहे. तर एक पेशंट आलेली होती आपल्या डोंबिवलीच्या दवाखान्यामध्ये, टिपिकल IT कपलवर काय एकदम ते ॲपलचा हे वगैरे घेऊन असं चाललेलं होतं. आणि म्हटलं हिस्ट्री काय वगैरे सगळं विचारताना नाही काय झालं, वी आर प्लॅनिंग फॉर बेबी, देन वी वेंट टू डॉक्टर, ही सजेस्टेड अस सम टेस्ट, सो वी डन ऑल द टेस्ट. आणि मग काय झालं, वी गॉट सोनोग्राफी रिपोर्ट इन दॅट देर वॉज अ लार्ज सिस्ट, सो डॉक्टर सजेस्टेड अस टू ऑपरेट, वी गेट ऑपरेटेड दॅट. मग पुढे काय झालं, मग त्याच्यानंतर आम्ही 6 महिने थांबलो कारण आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. मग 6 महिन्याने पुन्हा आम्ही सगळे टेस्ट केले. 6 महिन्यांनी बाकीच्या टेस्टमध्ये काय बाकी थोडंफार होतं ते HB लो वगैरे सगळं नॉर्मल झालं, पण सिस्ट परत आलं अँड दॅट वॉज 6 सेंटीमीटर सिस्ट. ओके. मग सेकंड टाईम त्यांनी पुन्हा सांगितलं की ऑपरेट करा. मग परत ऑपरेट केला, पुन्हा 6 महिने थांबले. सो किती वर्ष गेलं, 1.5 वर्ष. सो 6 महिने थांबल्यानंतर पुन्हा सोनोग्राफी केली, पुन्हा लार्ज ओव्हेरियन सिस्ट 8 सेंटीमीटर. एवढं झाल्यानंतर मग ते सगळं जे होतं ना ॲपल वगैरे ते गळून पडलं. आणि मग काय झालं की मग पेशंट आले आणि असं आहे आणि मला आता नाही ऑपरेशन करायचं आहे. जसं ऑपरेशन नाहीच केलं इतपत ते सिस्ट 6-7 सेंटीमीटरचं दरवेळेला येतं आहे, काय करावं. मग हे सगळं झाल्यानंतर हे सगळं त्यांचा हिस्ट्री ऐकली आणि मग आपण जसं म्हटलं की केस आपण व्यवस्थित घ्यायला पाहिजे. मग इतर लक्षणं काय आहेत, मग जसं पिरियडच्या आधी म्हणजे घरामध्ये एकदम महाभारत वगैरे असं सगळं असायचं. मग हा सगळा विचार करून आपण ना ज्वराचं निदान केलं त्या पेशंटचा. कारण एवढी चिडचिड होते, त्रागा होते, मनाचा संताप आहे, 2 वेळेला ऑपरेट केलेलं आहे, सिस्ट परत येत आहे. आणि मग ज्वराचा विचार करून निदान केल्यानंतर ज्वरातली औषधं द्यायची. मग बाकी स्त्रीरोगातली सगळी बाजूला औषधं. त्याच्यामध्ये पुनरावर्तक ज्वर, दॅट वॉज द चॉईस ऑफ ड्रग. का तर 2 गोष्टी, दर महिन्याला पिरियड येत असतो, दर महिन्याला चिडचिड होत असते, चिडचिड इज इक्वल टू मनस्संताप इज इक्वल टू ज्वर. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे ज्वराचे 2 प्रकार सांगितलेत, बहिर्वेगी ज्वर, अंतर्वेगी ज्वर. आणि अंतर्वेगी ज्वरामध्ये अंतर्वेगोधिकच तृष्णा प्रलाप श्वसनम भ्रमः, बरोबर. मग तिथे प्रलाप श्वसन घडतं की नाही, दम लागतो बोलल्यानंतर, चिडल्यानंतर. ओके. सो ह्या गोष्टी म्हणजे अंतर्वेगी ज्वर असा विचार त्याच्यामध्ये केलेला होता, कारण बाहेरून काही लागतच नाही होता आतमध्ये. आणि मग मनाचा विचार, मन आणि संताप वगैरे ते सगळं. मग पुनरावर्तक ज्वर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिस्टसुद्धा परत परत येत आहे. सो पुन्हा जी गोष्ट होते ना त्याच्यावरती पुनरावर्तक ज्वर या अर्थाने वापरलेलं होतं, 2 वेळेला काढा करून. त्याच्यानंतर एक किराताती तेल म्हणून आलेलं आहे भैषज्य रत्नावलीमध्ये. तर त्या किराताती तेलाचा उत्तर बस्ती ह्या पेशंटमध्ये वापरलेला होता. आणि ॲक्च्युली तसं जर म्हटलं तर सिस्ट गर्भाशयाच्या ह्याच्या बाहेर आहे, राईट. आणि मग किराताती तेल का, तर गर्भाशयाशी संबंध मनाचा चिडचिडेचा रसाचा आहे म्हणून उत्तरबस्ती वापरायचा असं म्हणून. आणि 3 सायकल उत्तरबस्ती देऊयात असं सांगितलं. आणि हे सगळं करत असताना मग ते खूपच टिपिकल म्हणजे तुम्हालाही फरक जाणवत असेल जेव्हा तुम्ही कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करता, जेव्हा तुम्ही पुण्यात प्रॅक्टिस करता, जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये प्रॅक्टिस करता. पेशंट खूप डिफरंट टाईपचे असतात. मग ते डॉक्टर आर यू गिविंग शतावरी टू हर, म्हणजे असं सगळं एकदम असे असायचं.
हो बाबा देते असं. मग औषधं चालू झाली, उत्तरबस्ती वगैरे झाले, 3 सायकल्स उत्तरबस्तीचे झाले. आणि 3 सायकल झाल्यानंतर पेशंट कन्सीव्ह झाले. ओके, पण कन्सीव्ह झाले, मग सोनोग्राफी केली, म्हणजे इंट्रा आहे का नाही आहे, म्हणजे कॅव्हिटीमध्ये आहे का नाही आहे बघायला, फॅलोपियन ट्यूबमध्ये नाही आहे ना वगैरे, कारण एवढे 2 वेळेला ऑपरेट झालेले म्हणून. मग ते केल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी ठीक होत्या, पण सिस्ट होतं, बट दॅट वॉज 4 सेंटीमीटर्स. मग डॉक्टर आता त्याला जागा नाही मिळणार वाढायला, मग काय करायचं वगैरे असं सगळं. म्हटलं थांबा तुम्ही, आता ह्याच्यावरती आपण फोकस करू. आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊन पेशंट डिलिव्हर झाली आणि सिझेरियन सेक्शन येणार हे नक्की होतं, कारण की 2 वेळेला झालेलं होतं. आणि तसंही आजकाल तर त्याच्यामध्ये झालं. आणि दॅट टाईम त्यांना सांगितलं की तुम्ही ऑपरेट करा, नाही केलं तर आपण सुतिका परिचर्येच्या वेळेला आपल्याला जेव्हा शरीरामधनं शोधन होतं त्यावेळेला ह्या सिस्टच्या संप्राप्त असतात त्या निघून जातात बरं का. आणि म्हणून सुतिका परिचर्या खूप चांगल्या पद्धतीनं पालन करायची, तर हे सिस्ट पुन्हा पुन्हा होणार नाही असं सांगितलं. आणि त्याप्रमाणे नंतर एक 6-8 महिन्यांनी पुन्हा सोनोग्राफी केली. ऑपरेट नाही केलं त्यावेळेला पेशंट, म्हणजे सिस्ट सिझेरियन फक्त केलं गेलेलं. आणि 6 महिन्यांनी 2 वेळेला अशा सोनोग्राफी केल्यानंतर काही तिचं सिस्टही नव्हतं, म्हणजे बाळही मिळालं आणि सिस्टही गेलं, ह्या दोन्ही गोष्टी झालेल्या. सो आपल्याला विचार करत असताना विचार कसा करायचा पेशंटचा, ही गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. अदरवाईज कसं आहे ना, सिस्ट आहे म्हटलं की कांचनहार गुग्गुळ पहिला जातो, दुसरं क्रव्याद्रस, तिसरं त्रिफळा गुग्गुळ, अगदीच काय सुचलं नाही तर. पण ह्याच्या व्यतिरिक्त मग आपण ह्या पद्धतीनं पेशंटचा सार्वदेहिक निदान सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे असं एक मला वाटतं. पुढे अजून आपल्याकडे जे पेशंट्स येतात ना जास्ती, त्याच्यामध्ये 2 रिपोर्ट्स येतात, ऑलिगोहायड्रॉम्नियास आणि पॉलीहायड्रॉम्नियास. दोन्ही पद्धतीचे बरेच पेशंट्स असतात. खूप धावाधाव दगदग करणार, माझं काम हे माझं देव आहे असं म्हणणारे जे मुंबईकर असतात त्यांच्यामध्ये जास्त करून ऑलिगोहायड्रॉम्नियास सापडतात. तर ह्याच्यामध्ये स्वतःकडे लक्ष नसणं, त्याच्यानंतर दगदगीचं प्रमाण जास्त असणं, स्ट्रेस टेन्शन एन्झायटी जास्त असणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. मग इथे सुद्धा आपाचा आपण विचार करायला पाहिजे बरं का, आप महाभूताचा. का तर आप महाभूताचा क्षय आहे, ह्या दृष्टीने त्याच्यामध्ये विचार करायचा. मग इथे सुद्धा गोक्षुराचा उपयोग होतो. आता हे एमनियोटिक फ्लुइड बनतंय कसं असा जर विचार केला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, पण मेन कंटेंट त्याचा जो आहे तो युरिनेशन ऑफ फिटस, राईट. सो जर का फिटसचं युरिनेशन वाढलं तरी एमनियोटिक फ्लुइड वाढणार आहे, म्हणजे जे प्रेशर त्याच्यावर येणार आहे ते येणार नाही आणि मग टिल टर्म प्रेग्नन्सी जाईल. मेन ह्याच्यामध्ये ऑलिगोहायड्रॉम्नियासमध्ये हेच आहे की प्रेशर आल्यामुळे जर का कार्डियक अरिथमियाज बेबीमध्ये फिटसमध्ये यायला लागले तर टर्मिनेट करावं लागतं बेबी. तर ऑलिगोहायड्रॉम्नियास असताना मेनली ते वाढायला पाहिजे. मग ते आर्जिनेज वगैरे देतात, माहिती असेल तुम्हाला, सॅशे वगैरे. इन्स्टेड ऑफ दॅट आपण वापरत असताना आप महाभूत प्रधान अशी द्रव्य वापरायची त्याच्यामध्ये. मग गोक्षूर जे आहे तर त्याच्यामध्ये किंवा गोक्षुरादीच्या 6 गोळ्या 2 वेळेला अशा मोठ्या प्रमाणामध्ये वगैरे असं जर दिलं गेलं तर त्याचा परिणाम चांगला होतो. अनंता मंजिष्ठा फांडसुद्धा अशा केसेसमध्ये आपण वापरतो. त्याच्याचबरोबर हे जे आहे ना षडंगोदक ही गोष्ट पिण्यासाठी देणं, अशा पद्धतीची जी औषधं शरीरामध्ये महाभूताचं आधिक्य आणतील, तृणपंचमुळाचा काढा, ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये वापरायला पाहिजेत. तसंच दुसरे जे पेशंट असतात आप महाभूताचा जेव्हा आपण विचार करतो पॉलीहायड्रॉम्नियासचा, तर त्याच्यामध्ये कसं आहे की पाणी वाढतं आहे, त्याच्यानंतर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणजे हे डिस्टेन्शन जास्त व्हायला लागतं. त्याच्यानंतर पॉलीहायड्रॉम्नियास बऱ्याच वेळेला असोसिएटेड विथ डायबेटिक म्हणजे प्रेग्नन्सी इंड्यूस डायबेटीस. त्याच्यानंतर मग बेबीमध्ये सुद्धा त्या गोष्टी येण्याची शक्यता आहे आणि म्हणून बेबी हायपोमध्ये जाण्याची शक्यता असते आफ्टर डिलिव्हरी. मग पॉलीहायड्रॉम्नियास ही गोष्ट सुद्धा चांगली नाही आणि अगदी अर्लिएस्ट स्टेजमध्ये खूप जास्त पॉलीहायड्रॉम्नियास असेल तर हायड्रॉप्स विटालिस वगैरे असण्याची शक्यता असते. मग ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी पॉलीहायड्रॉम्नियासचे जे केसेस असतात मग अशामध्ये आपण विचार काय करायचा, तर शरीरामध्ये क्लेदाचा आधिक्य असणारा जो आपण सार्वदेहिक व्याधी बघतो तो म्हणजे प्रमेह, बरोबर. तर प्रमेहाचा विचार करत असताना बहुद्रव श्लेष्म दोष विशेष हा असं म्हटलेलं आहे. मग द्रवगुणाचा श्लेष्मा इज इक्वल टू क्लेद आणि म्हणून मग क्लेद कमी करणारी औषधं त्याच्यामध्ये वापरायची. मग ह्याच्यामध्ये दातारशास्त्रींचाच एक हे आहे की चंद्रप्रभेबरोबर जंबूत्वक हे वापरायचा. जंबूत्वकचा जर काढा आपण त्याच्यामध्ये वापरला गेला ना तर त्याचा परिणाम जो आहे तो कषाय रसाचा येतो आणि मग अतिरिक्त क्लेद जो आहे ना तर तो कमी व्हायला मदत होत असते. याही केसमध्ये आपण तुम्ही BP कमी व्हायची गोळी घेतली तरी ते कमी करणारच, पण तसं होत नाही ना. आता सूतशेखर आहे समजा तुम्ही घेतलं आणि सूतशेखरमध्ये ढेकर येत आहेत,
आणि दाह आहे, आम्लपाक होतोय, सो त्या दृष्टीने असेल तर ते त्याच्याकडे जाईल. BP वाढला असेल तर ते त्याच्याकडे जाईल. पोटात आग होते, ग्रहणीसारखे लक्षण असतील तर ते त्याच्याकडे जाईल. ही जी द्रव्यांना स्वतःची समज आहे ना, ही गोष्ट आयुर्वेदिक औषधांमध्ये खूप वेगळी आहे आणि म्हणूनच या पद्धतीचे औषध आपल्याला इथे वापरता येत असतात. पुढे ह्याच्यामध्ये एक मला अजून सांगा असं वाटतं की ऑलिगोहायड्रोनियसचे जे पेशंट असतात ना, त्याच्यामध्ये औदुंबर जे असतं ना, तर औदुंबराची कवळी पानं किंवा पानांवरती त्या गाठी येतात ना, तर त्याचा एक कल्प आपण वापरतो, त्याने खूप छान पद्धतीनं वाढतात बरं का. हे औदुंबर जल सुद्धा वापरू शकतो. निसर्गातलं जे जल आहे ना, ते आपण त्या ठिकाणी वापरावं. मग त्याच्यामध्ये नारळाचं पाणी सुद्धा येतं. नारळ जर बघितला तर सेम ह्याच्यासारखं आहे, युट्रससारखं आहे की आत एंडोकार्प आहे, मिझोकार्प आहे, बाहेर एक्टोकार्प आहे, त्याच्या आतमध्ये पाणी आहे आणि त्याच्यामुळं याचा अनुपान म्हणून वापरत असताना मग आपण शहाळ्याचं पाणी किंवा नारळाचं पाणी ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये देता येत असतात. वापरता येईल ना. अच्छा, म्हणजे पॉली आहे असं म्हणून का वापरले. तर आता पुनर्नवा जर बघितले ना, तर त्याच्या ठिकाणी सुद्धा कशी आहे, मूत्रल आहे माहिती, शोथग्न आहे, सूज घालवणारी आहे. ज्या वेळेला पॉलिहायड्रोनियस असतं तर पादशोथ हे लक्षण लवकर येतं पेशंटमध्ये, त्या कारणासाठी म्हणून, आणि तेही मूत्रल म्हणून काम करणार आहे. म्हणून शरीराचा जो आप महाभूत आहे ना, त्याचं नियमन करण्याच्या दृष्टीने म्हणून त्याचा उपयोग होतो. आपली 2 महाभूत बघून झालेत. कदाचित सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं असेल की पंचमहाभूत म्हणजे किती वेळाचं काम आहे, होऊन जाईल अर्धा पाऊण तासात वगैरे. तर ह्या पद्धतीनं आपण टेकअवे म्हणजे इथनं काय घेऊन जावं, तर विचार कसा करायचा कुठल्याही पेशंट समोर आल्यानंतर, संप्राप्तीचा, लक्षणांचा किंवा औषधांचा, ह्या गोष्टी जे आहेत ना ते महत्त्वाचं आहे. यावर हे द्यावं, ह्यांनी उपयोग होतो. हे तर इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसचा अनुभव जो असतो तो सांगितला जातोच, नो डाऊट, तो महत्त्वाचा आहेच आहे. पण त्याच्या बरोबरीनं पुढे तुम्हाला काय जाणवलं त्याच्यातनं, किंवा तुम्ही काय घेतलं, किंवा ग्रंथांमधनं अर्थ लावत असताना त्याचा अर्थ आपण कसा लावला, ह्या गोष्टी महत्त्वाच्या. जसं ते वल्मीकरजाचं सांगितलं की विसर्पामध्ये आलं. तर हे जे आहेत ना, हे छोट्या छोट्या ज्या बारकावे किंवा ज्ञानदेवाचे मेघ जे म्हणतात ना, ह्या गोष्टी ह्या अशा गुरुकुलांमधनं आपण समजून घेत असतो. आणि म्हणूनच हरीश पाटणकर सरांसारखे जे जे ऋषितुल्य गुरु आपले आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या गुरुकुलांना आपण, किंवा कुठल्याही गुरुकुलांना विशेष करून आपण अजिबात मिस करू नये. कारण की असे काही वेगळे विचार किंवा काय शिकायचं हे आपण शिकत असतो, तर त्या दृष्टीने आपण ह्या गुरुकुलांकडे बघायला पाहिजे. ओके, सो आता तेज महाभूत जसं आत्ता आपण घेतलं कशा आहे, तेजाशी संबंध आहे. तेजाचं मेन काम जे आहे ना, तेजः एनम पचती असं म्हटलेलं आहे. सो पाचन ही गोष्ट तेजाच्या बाबतीमध्ये महत्त्वाची राहते. आता तेजाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की तेज जे आहे ना ते रूप ह्या विषयाचं महाभूत म्हणून येतं, बरोबर. सो अभास्वरम शुक्लम जले भास्वरम शुक्लम तेजसी असं म्हटलेलं आहे की भास्वर चमकणारी जी गोष्ट आहे ते तेजाच्या संदर्भामध्ये रूप म्हणून त्या ठिकाणी येतात. आता हे ज्या वेळेला आपण बघतो त्याची उत्पत्ती कशापासून आहे, तर वायूपासून आहे. वायूतून तेज हे जे उत्पत्तीचे जे सांगते ना, तर त्याच्यामध्ये आपण एक जो धातुक्रम आहे, रसातून रक्त, रक्तातून मांस, मांसातून मेद, मेदातून अस्थि, अस्थि मज्जा आणि शुक्र. तर ह्या क्रमामध्ये सुद्धा जे धात्वग्नी आहेत ना, तर त्या धात्वग्नीची क्वालिटी किती वेगवेगळी असेल असा एक विचार तुम्ही करून बघा. रसातून रक्त बनतंय, पाचन आहे, नो डाऊट धात्वग्नी आहे, त्याच्यामध्ये काही बदल आहेत रसामध्ये, रक्तामध्ये. रक्तातून मांस बनतोय, कुठलीही आपण घन कल्पना करतो ना, म्हणजे गुडूची घन बनवलंय तर क्वाथ आहे, आटवून त्याचा एक लगदा बनतोय, तर त्या पद्धतीनं ते गोळी किंवा जो घन तयार होतो तसा मांसामध्ये त्याचं परिवर्तन होतं. मांसातून मेद जेव्हा बनतो त्यामध्ये स्निग्धत्व जास्ती आहे. मग च्यवनप्राशचा कल्क कुणी भाजलेला असेल तर त्याच्यामध्ये जो काही कन्सिस्टन्सी येते त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी मेदामध्ये विचार करायला पाहिजे. परंतु मेदामधून अस्थीमध्ये गमन, अग्नी कसा असेल विचार करा तुम्ही त्याचा. मग त्याच्यामध्ये आपण कुपीपक्व लावतो का नाही,
त्या कुपी पकवायला अग्नी दिल्यानंतर जे काही घडतं ना एकदम, आणि वरती आपल्याला कडक असा रससिंदूर मिळतो किंवा तलस्थ हे मिळतो, तर ह्या पद्धतीचा म्हणजे एवढा तो अग्नी जो आहे ना तो वेगळा आहे, आणि म्हणून मेदाला तेवढं महत्त्व आहे संपूर्ण ह्याच्यामध्ये. आणि म्हणून मेदोरोग एक वेगळा अध्याय येतो. तसा रक्तरोग म्हणजे रक्ताचे व्याधी येतात, रसाचे व्याधी येतात, पण मेदोरोग हा स्वतःच्या नावाने आलेला आहे. तर ह्या मेदाचा विचार जो आहे ना तो स्त्री रोगामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा राहतो. त्याच्यामध्ये कार्श आणि काय म्हणतो आपण स्थौल्य, तर ह्या दोन गोष्टींचा विचार थायरॉइडच्या अँगलने आपल्याला करावा लागतो. विशेष करून कार्श आणि स्थौल्य ही दोन मुख्य लक्षणं थायरॉइडच्या केसेसमध्ये दिसतात. आणि आजकाल जर बघितलं तर जसं प्रमेह आणि रक्तदाब जास्ती असणं असा सिंड्रोम आजकाल एकत्रित धरला जातो, सो तसं थायरॉइड आणि PCOD हे दोन्ही पेशंट्स एकत्र आपल्याला सापडतात की दोन्हीचा एकमेकांशी संबंध असतो, आणि दोन्हीमध्ये मेदाच्या विकृती आपल्याला सापडतात. सो ह्या अँगलनी पाचनाच्या दृष्टीने म्हणून आपण ह्या धात्वग्नीचा क्रम आहे ना तो लक्षात घ्यायला पाहिजे. सो तेजः एनम पचती. पुढे ज्या वेळेला आपण ऋतुचक्राचा विचार करतो तेजाच्या महाभूताच्या अँगलमधनं, तर त्यावेळेला आर्तवम अग्नी सगळ्यांना पाठ आहे. द्रौपदीचं एक उदाहरण दिलं जातं की याज्ञसेनी म्हटलं जातं तिला की यज्ञातून उत्पन्न झाली आहे म्हणून. तर त्यामुळं औष्ण्य हे प्रामुख्याने स्त्रियांमध्ये असतं, आणि म्हणूनच करारी स्वभाव असणं किंवा जिथे उठून उभं राहायचं ना तिथे उठून उभं राहण्याची ताकद स्त्रियांमध्ये जास्ती करून दिसते. आणखीन एक महत्त्वाचा भाग आग्नेय तत्वाचा. औषधं वापरत असताना सुद्धा त्यामुळं काही विशिष्ट ठिकाणी आग्नेय तत्वाची औषधं आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागतात. पुढे काही पेशंट्स आपल्याला आता जसं मी सांगितलं त्याप्रमाणे थायरॉइड आहे आणि PCOD आहे अशी पेशंट्स खूप सापडतात. आणि मग PCODचा जेव्हा संबंध येतो तर त्यावेळेला सिस्ट जे आहे, मोठ्या सिस्टचा तर आपण मगाशी विचार केला लार्ज सिस्टचा, पण ज्या वेळेला PCOD आहे मग अशा वेळेला आपण काय विचार करणार त्याचा. आता सिस्ट आहे की ते फुटलं पाहिजे, तर हे तर अगदी नक्की आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मेदाचा विचार आपण केला आत्ता धात्वग्नीच्या अनुषंगानं, त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी व्यायाम वगैरे ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. पहाटे 4 वाजता उठून योगासनं करायला पाहिजेत नित्य, हे महत्त्वाचं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तर काही विशिष्ट गोष्टी ज्या विस्फोट करणाऱ्या आहेत तर त्या आपल्याला ह्या पद्धतीनं जेव्हा PCOS असतात तर त्यावेळेला त्याच्या हे करण्यासाठी डिझॉल्व करण्यासाठी किंवा ब्रेक करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करता येत असतो. त्यासाठी मोहरी, वचा आणि चित्रक ह्या 3 एक उदाहरणार्थ दिलेली औषधं आहेत, तशी अनेक औषधं आपण काढू शकत असतो. ह्याचे लेप, पातळ लेप जर का लोअर ॲब्डॉमिनवरती केले गेले अम्बिलिकसच्या खाली, विशेष करून ओव्युलेशनच्या काळामध्ये, तर त्याचा उपयोग खूप चांगला येत असतो. मी आता जे दोन्ही मिनिटांमध्ये मेदोरोगाचे कॉमन सांगितलं पण मेद धातू वाळपटांचा श्लोक येतो की स्वस्थानस्य कायाग्नी धातुषु अंश संचिता तस्मात् ते दित्यम धातु वृद्धी क्षय भवति. ही मेदोरोगाची वृद्धी म्हणून आपण मेदोपाचक वापरू शकतो ना, नक्कीच. हो, दोन्हीमध्ये मेदोपाचक वापरू शकतो बरं का. म्हणजे कार्श असेल तरी मेदोपाचक वापरता येतं आणि वृद्धी असेल तरीही मेदोपाचक वापरता येतं. याचं कारण त्याचा दोन्हीचा उपयोग जो आहे तो धात्वग्नीवरती आहे. आणि आता जो श्लोक सांगितला त्याच्याप्रमाणे धात्वग्नी वाढला तर काय होणार आहे, कार्श, कारण तो जास्त हे करतोय म्हणून, आणि धात्वग्नी कमी झाला तर मेदोरोग होणार आहे. आता याचं एक उदाहरण सांगते. भात बनवलाय का, चहा बनवता म्हणजे भात बनवला असेल, चहा म्हणजे हा आपला कषाय. सो भात बनवत असताना पाणी घालतो आपण. आत्ताच्या काळांमध्ये कुकरमध्ये बनवतात, कुकरचा नाही हां, मी याच्यामध्ये सुधौत प्रसुरत हा वगैरे हा श्लोक म्हणेल पुढचा. सो ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण व्हेसलमध्ये भात बनवतो तर त्यावेळेला नॉर्मल मेथड काय, गरम पाणी करायचं, पाण्याला ते बबल्स यायला लागले की त्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकायचा, मग पेज काढायचे. पेज का काढायचे, तर जे अतिरिक्त क्ले देतो आपण काढतोय हां. आणि जर उलटंच केलं आपण की जास्त प्रमाणामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये गॅस ठेवला, अग्नी वाढवला, तर काय होईल, तर पाणी जो सुकत जाईल आणि भात आहे ना तर तो आळतो, म्हणजे चिवट होतो असं एक हां. तर ते जे ते कारशासारखं आहे. आणि बिरबल की खिचडी केली आपण,
मंद अग्नी वरती उंच ठेवून दिला आहे. होणार आहे का ते? नाही होणार. सो कितीही काळ गेला ना तरीसुद्धा जी खिचडी तयार होत नाही, म्हणजे पक्वता येत नाही त्याला, परंतु त्या ठिकाणी व्हॉल्यूम जास्ती मिळतो आपल्याला. भात आपण बनवतोय, इथे आळला भात कमी झाला आपला, ह्याचं कारण आपला अग्नी मोठा आहे म्हणून, आणि त्याच्यामुळे ते चिवट झालं आहे आणि त्याचा आपल्याला क्वांटिटी कमी मिळाली आहे. पण जर अग्नी मंद आहे, तेवढ्याच काळामध्ये त्याचं पाचन झालेलं नाही आहे, तर तांदूळ आहे आणि ते काय हे आहे, पाणी आहे सगळं, पण त्याची लेवल खाली नाही ना जाणार लवकर, म्हणजे काय होईल, आपल्याला जास्त यील्ड मिळत आहे. पण ओके, सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे, तर ह्या दृष्टीने जेव्हा विचार करायचा असेल ना, तर आपण मेदोपाचक वापरलं तर आपण काय करतोय, तर तो जो अग्नी आहे, जो आपण फार कमी ठेवलेला होता गॅस, तर तो सिमवरती मिडवरती आपण आणतोय, म्हणजे तो अयोग्यही नाही, कमीही नाही आणि जास्तीही नाही, आणि म्हणून दोन्ही ठिकाणी सुद्धा मेदोपाचक आपल्याला वापरता येऊ शकतं अशा केसेसमध्ये. ओके, सो हां, ज्या वेळेला ओव्ह्युलेशन होतं त्यावेळेला शरीरामध्ये काय काय व्हॉल्यूम नाही केलं तरी चालेल, त्यावेळेला काय काय ह्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसतात की अनेक फॉलिकल्स असतात, फॉलिकल मॅच्युअर व्हायला लागतं, ते पेरिफेरीला यायला लागतं, पेरिफेरीला आल्यानंतर ते प्रोट्रूड होतं, ज्याला आपण डॉमिनंट फॉलिकल म्हणतो, आणि ते डॉमिनंट फॉलिकल आहे ते रप्चर होऊन बाहेर येतं, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येल्लो स्पॉट येणार, आणि मग ते जे तयार झालेलं आहे ते फिमरियानी घेतलं जाणार, आणि मग आतमध्ये फॅलोपियन ट्यूब्समध्ये त्याचं ट्रॅव्हल व्हायला लागतं. राईट, मग आता ही जी सगळी प्रोसिजर आहे, तर त्याच्यामध्ये तो जो फॉलिकल आहे, तर तो योग्य प्रमाणामध्ये ग्रो होणं आणि फुटणं हा भाग महत्त्वाचा आहे. ल्युटिनायझिंग हार्मोनची जी ॲक्शन येते ती, सो अशी ॲक्शन जी आहे ना, तर ती निसर्गात आपल्याला कुठे बघायला मिळते, हा सुद्धा भाग आपण बघायला पाहिजे. पुढचा व्हिडिओज आहे. सो ज्या वेळेला आपण हे ल्युटिनायझिंग हार्मोन, किंवा बऱ्याच वेळेला आपण बघतो की ऑपरी वैशिष्ट्य आहे की जे स्वतःहून फोडून बाहेर पडू शकतो, सो अशी द्रव्य आपण त्या ठिकाणी वापरावेत. मग निसर्गात अशी अनेक द्रव्य आहेत, मग ती कोणती? होमवर्क. ओके, सो आणखीन एक आपल्याकडे पेशंट्स येत असतात पाचनाच्या दृष्टीने, तेजाचा विचार जेव्हा आपण करणार त्यावेळेला, तर त्यामध्ये आहे डिलेड मेन्सेस जेव्हा येतात त्यावेळेला. मेन्सेस येतात म्हणजे काय होतं, नवरजाची स्थापना होते, पाचन होतं, त्याच्यातून पुराणरज उत्पन्न होतं, पुराणरज जे आहे ते निघून जातं, आणि मग त्यानंतर पुन्हा नवनरजाची स्थापना होत असते. राईट, मग नवरजापासून पुराणरज स्थापन होणं, नवरज स्थापन झाल्यापासून पुराणरजामध्ये त्याची परिणती होणं, हा भागच जर उशिरा झाला तर, म्हणजे मी बिरबल की खिचडीसारखा माझा धातवग्नीच जर कमी असेल तर मग नाही ना होणार पाचन. राईट, मग अशा वेळेला पाचन करणारी औषधं आपण त्याच्यामध्ये वापरायला पाहिजेत. आणि मग 45 डेजनी 50 डेजनी असे पेशंट जे असतात, आत्ता जे आपण पेशंट्स बघतो ना, असे मेन्सेस इरेग्युलर झाले ना की डायरेक्ट त्यांना सायकल्सवरती टाकतात, म्हणजे 21 डेज टॅबलेट चालू होतात, पेशंट त्याच्यावर शिफ्ट होतात, 3 महिने औषधं घ्या, मग नॉर्मल येईल सांगतात, 3 महिन्यांनी परत मेन्सेस 1-2 महिने येतात, परत थांबतात, आणि आजपर्यंत तुम्हाला मी सांगते अशा पद्धतीनं साधारणपणे 20-22व्या वर्षी औषधं चालू केली, आणि आज 28-30 वय आहे, आणि आता जर रेग्युलर मेडिसिन घेतले नाहीत तर पिरियड्स येत नाहीत, असे अनेक पेशंट आज आहेत, आणि त्याचं पुढे परिणती जी आहे ती फर्टिलिटीमध्ये येते. आणि त्याच्याही पुढे जाऊन काही पेशंट असेल की आता मी औषध घेतली तरी पिरियड येत नाहीत, कारण कशालाच रिस्पॉन्ड करत नाही, आणि 6 महिने 8 महिने झाले पिरियड आलेलाच नाही आहे, आणि वय वर्ष 30-32, आणि लग्न अजून व्हायचं आहे, करणार काय? ओके नाही, असे खूप पेशंट वाढायला लागलेले आहेत. सो अशा केसेसमध्ये ह्या गोष्टींचा, पाचनाचा विचार जो आहे ना तो खूप महत्त्वाचा राहतो. आणि म्हणूनच ज्या वेळेला असे डिलेड असतात मीन्स, आणि पेशंटचा हे खूप कमी असतो, पॅनिक असतात पेशंट, कारण त्यांना माहीत असतं ही गोळी घेतली की पिरियड येतात, मग तुम्ही औषध दिलं की पिरियड यायला पाहिजे, त्यांचा विचार एवढाच असतो. म्हणजे तुम्हाला एवढं आतमध्ये काय गोंधळ झाला आहे ते तुम्हाला माहीत नसतं, किंवा पेशंटला आपण सांगितलं तरी मूर्त स्वरूपात दाखवू शकत नसतो, मग गडबड व्हायला लागते. मग आपली औषधं जी आहेत, जसं मेदोपाचक आहे किंवा नारायणी शंख गुडूची सत्व आहे, हे आपण एका बाजूला पोटामध्ये चालू करायचं, त्याच्यानंतर अतसी उपनाह ह्याच पद्धतीनं नवरजातून पुराणरजाची उत्पत्ती म्हणजे परिणमन व्हावं ह्या दृष्टीने अतसी उपनाह ओटीपोटाला लावायला द्यायचा, आणि त्याच्याच बरोबरीनं आता 1.5 महिना झाला आहे, 2 महिने झालेत पिरियड आले नाही, डॉक्टर पिरियड यायलाच पाहिजेत हां, असं आपल्याला सांगणारे लोक असतात. मग असं ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला आता यायलाच पाहिजेत असं जिथे होतं ना, तर तिथे परत नस्याचा उपयोग होत असतो. मग
हे मरीच तीक्ष्ण उष्ण प्रचंड द्रव्य आहे. चित्रकसुद्धा तसंच आहे. ह्याचा रेफरन्स काय हेही तुम्हाला सांगते. तुम्हाला वाटेल मी असेच नुसतंच लोकपुरुष वगैरे असं काही नाही आहे. फक्त तुम्ही जर बघितलं असेल ना तर प्रसवानंतर अपरा जर पडत नसेल तर असा आलेला आहे मुद्दा. अपतंतीन अपराम वगैरे वगैरे म्हटलेलं आहे. मग तिथे कृष्ण सर्प निर्मोकाचं धूपन द्यावं वगैरे, की जे आपण कृष्ण सर्प बघितलेलाच नसतो, त्याचं निर्मोक तर त्याहून बघितलेलं नसतं. मग अगदीच गावाकडे असेल तर कधीतरी आपण ते आणून करू शकतो, नाही असं नाही मला म्हणायचं. परंतु आत्ता पेशंट आहे आणि आत्ता मला द्यायचं आहे, माझ्या दवाखान्यातल्या औषधांपैकी मला सांगा, हे सोपं आहे ना जास्त. सो त्या दृष्टीने मग तिथे जी औषधं आलेली आहेत त्याच्यामध्ये चित्रक मूळ आलेलं आहे, नस्यासाठी वापरावं. त्याच्यानंतर मूर्ध ठिकाणी स्नुहीपयहा हे ठेवावं असं आहे, म्हणजे स्नुहीचा चीक माथ्यावरती घालावा हे सांगितलेलं आहे. तर हे जे आहेत कनी गोष्टी, अपतिंतिम अपराम, अपरा कशाचं स्वरूप आहे, गर्भधारणा झाल्यानंतरचं फलित आहे, परंतु ते सुद्धा एंडोमेट्रियमशीच रिलेटेड आहे. तो गर्भाचा भाग आहे तरी सुद्धा त्याच्याशी रिलेटेड आहे, राईट. सो ते पडत नाहीये. मॉर्बिड ज्याला आपण म्हणतो किंवा ॲक्रेटा वगैरे जे प्रकार आहेत, तर त्या गोष्टींच्या दृष्टीने ते सांगितलेलं आहे. तर तसंच आपण ह्या पुराण रजाचा विचार करायला पाहिजे की तो अपतंतिम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी चित्रक मुळाचा नस्य आलं. चित्रक मुळाचा नस्य वापरायचा. साधारणपणे 7 दिवस वगैरे नस्य दिल्यानंतर मेन्सेस येतात असा अनुभव आहे. परंतु जर का हार्मोनल खूप सारं घेऊन गडबड करून ठेवली असेल ना आणि पेशंट आपल्याकडे आला आहे की मग तिथे सांगायचं की ह्याला वेळ लागणार आहे, अगदी छाती ठोकपणे, कारण की जो काही सगळा बदल झालेला आहे तर त्याच्याही आपल्याला अगदी औषधं द्यावी लागतात. ह्याचाही एक मला नक्कीच उल्लेख इथे करावासा वाटतो विषाक्ततेचा. म्हणजे काय तर ड्रग टॉक्झिसिटी ज्याला म्हटलं जातं. मग ते त्यांच्या दृष्टीने टॉक्झिक लेवल्स नसतीलही, परंतु शरीरावर तर परिणाम झालेला आपल्याला दिसतोय, राईट. सो अशा वेळेला मग षडंगोदक वापरणं, हाफ लाईफ म्हणतात ना, अनेक औषधं अनेक काळ घेतलेली असतील ती. त्याच्यानंतर रसपाचक प्लस दूषी विषारी अगद वापरणं. दूषी विष म्हणजे काय की जे शरीरात गेल्यानंतर बाहेर पडलेलं नाही, अतिरिक्त मात्रेमध्ये पडून राहिलेलं आहे, दॅट इज दूषी विष. सो दूषी विषारी अगद वापरणं. त्यानंतर सर्व विषनाशक यवागू म्हणून एक आलेली आहे ह्याच्याच विषांच्या अध्यायामध्ये. मग ती यवागू सकाळी ब्रेकफास्टमध्ये ब्रेकफास्ट न करता खायला देणं. असं जर केलं गेलं ना तर विषाक्तता शरीराची कमी यायला होते. आणि मग जेव्हा असे अनेक औषधं घेऊन पेशंट तुमच्याकडे येतो त्यावेळेला त्याचे रिझल्ट्स यायला सुरुवात होते. जेव्हा खूप सारी औषधं घेऊन फिरून आलेला असतो त्यावेळेला विषातली औषधं नक्की वापरावी, विषाध्यायातली औषधं हे लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, पुढे. हां, अनियमित रज असं ज्या वेळेला अजून एक असतं की नक्की फक्त डिलेड आहेत असं नाही. हां, कधी 21 दिवसांनी येते, कधी 35 दिवसांनी येते, कधी 1.5 महिन्यांनी येते आणि कधी 2-2 महिने येत नाहीत. काही ठराविक सायकल्स असतात की 1 महिना रेग्युलर येते, पुढच्या महिन्यात 15 दिवस डिले होते, परत रेग्युलर येते, परत डिले होते. असे टिपिकल काही पॅटर्नसुद्धा आपण बघितलेले आहेत पेशंट्समध्ये. मग असं जर असेल ना तर आपण सुरुवातीला बघितलं होतं 3 वाजता, आठवत असेल तर 3:30 वाजता, की गर्भाशय एक कर्मेंद्रिय आहे, राईट. सो त्याचं इंद्रिय म्हणून जे काम आहे ना तर ते बिघडलं. इंद्रियाचा अर्थ काय, इंद्राहा प्राणाहा यत्र तिष्ठन्ति इति इंद्रियाहा. प्राणाहा काय करतात, हृदय इंद्रिय चित्तदृक्, राईट, धारणाचं काम करणार आहे ते, म्हणजे प्राणवायू जो आहे तो. मग त्याची गती, त्याचं इंद्रियाचं काम किंवा त्याची बुद्धी किंवा त्याची संज्ञा ही कमी झालेली आहे किंवा ते काम करत नाही आहे इंद्रिय म्हणून. आणि तसं असताना मग अग्निकर्माचा विचार करायचा. मग अग्निकर्म का आपण कधी करतो, उन्मादामध्ये शंखप्रदेशी करा. त्रासन चिकित्सा वातावरती आलेली आहे का नाही, वेष्टनम त्रासनम सेको मध्यम गैडिक पैष्टिक गौडिकम. सो त्रासन केल्यानंतर काय होतं, बघितलं एखादं छोटं मूल असतं, नको तुला बिस्किट आवडतं, बिस्किट खा, गोळी आवडते, गोळी खा, आणि ते नाही नको, जोरात नाही करत, हळू कर. सो असं सगळं जेव्हा चाललेलं असतं ना, घरात एक मोठे बाबा किंवा काका असतात जे असे बराच वेळ बघत असतात. थोड्या वेळाने जातात, खाडकन एक, मग शांत होतं बाळ, आत जातं, गप तोंड होतं, शुभं करोती म्हणायला बसतं. बघितलं हे कधी असतं, राईट. म्हणजे काय, ज्या वेळेला उन्माद आहे ना त्यावेळेला त्रासनच गरजेचं आहे. मग हा गर्भाशयाचा उन्माद आहे, काय पाहिजे तसं वागतंय ते, राईट. सो असं ज्या वेळेला होतं ना तिथे अग्निकर्माचा उपयोग होतो.
मग हे अग्निकर्म कुठे करायचं? तर अग्निकर्म करत असताना लंबोसॅक्रल प्लेक्सस जे आहे, कारण त्याचा सप्लाय तिथनं आहे ना म्हणून, आणि मग आपण करत असताना साधारणपणे L2-3, 3-4, 4-5, S1 याच्या मधले जे पॉईंट्स असतात ना, तर त्या ठिकाणी, आणि लॅटरलला म्हणजे कृका ठिकाणी ह्याच्याकडे जे इथे आपण जातो तर त्या ठिकाणी करायचा. सॅक्रल प्लेक्सस जे आहे, लंबोसॅक्रल प्लेक्सस सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक याच्याशी संबंधित असतं, आणि त्याचा परिणाम जो म्हणजे त्याच्या अखत्यारीमध्ये हे आहे गर्भाशय, आणि म्हणून लंबोसॅक्रलला अग्निकर्म केल्यानंतर अशा पद्धतीचं की ज्याला कुठलाच नियम नाही आहेत असे जे इरेग्युलर मेन्सेस असतात तर त्याच्यामध्ये खूप चांगला त्याचा परिणाम येतो. पुढे हां, अजून एक पेशंट आपल्याकडे येतात खूप सारे की ज्याच्यामध्ये थिन एंडोमेट्रियम आहे, एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढतच नाही असं सांगणारी. ह्याच्यात मगाशी मी सांगितलं वाटतं कधीतरी उल्लेख करत असताना की उष्णता किंवा वृक्षता वाढल्यानंतर तेजाची एंडोमेट्रियल थिकनेस वाढत नसतो. आठवत आहे ना मगाशी सांगितलं ते? त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? हां, अजून एक सांगितलेलं मशरूम सूप. करेक्ट. तर अशा पद्धतीचं आपण ते वापरता येतं. मी कदाचित ते आधी थोड्याफार प्रमाणात एक्सप्लेन केलं. मग नारायणी अश्वगंधा वगैरे जी मांसावरती काम करणारी औषधं आहेत ती अशी आपण या थिन एंडोमेट्रियमचे जे पेशंट्स रिपोर्ट घेऊन येतात त्यांच्यामध्ये वापरू शकत असतो. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की मी रिपोर्ट घेऊन येतात असं बऱ्याचदा बोलले आता, असं का बोलतायत? पण असं येतात हो पेशंट, की नाही? म्हणजे आपण ग्रंथांमध्ये वाचतो ना, तर पेशंट तुम्हाला असं नाही सांगत मला रक्ताच्या योनी व्यापत झालं असं मला वाटतंय तर तुम्ही औषधं द्या, नेव्हर. ओके. सो पेशंट येताना म्हणतो की बल्की युट्रस आहे, थिक एंडोमेट्रियम आहे, औषध द्या असं. सो आपल्याला म्हणजे ग्रंथ वाचायलाच पाहिजे, पण रिपोर्ट पण आपल्याला कळायला पाहिजेत आजकालच्या ह्या काळामध्ये, आणि त्यामुळं त्या दृष्टीने म्हणून ह्या पद्धतीनं म्हणजे ह्याचा विचार कसा करायचा, ह्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं आपल्या शास्त्रानुसार, त्याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या राहतात. पुढे हां, गर्भाचा रंग हा एक खूप जिव्हाळ्याचा विषय असतो सगळ्यांचा. तर तेज हा म्हणजे गर्भ जो आहे तो तेजो धातू वर्णानाम प्रभाव, हा गर्भाची उत्पत्ती जी आहे आणि गर्भाच्या वर्णाची उत्पत्ती आहे ती तेजावरती अवलंबून आहे. आणि मग त्याच्यामध्ये तेज आणि आप आलं तर गौरज, आपला जसा हवा असतो तसा वर्ण येतो. तेज आणि पृथ्वी आलं तर कृष्ण वर्णाचा, आप आकाश आलं तर गौरश्याम आणि गौरकृष्ण असे हे वर्ण सांगितलेले आहेत. परंतु प्रत्येकाला गोरज बाळ हवं असतं. मग आपण त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण ताराचंद वगैरे काम करत असताना बायका ज्या असतात ना म्हणजे कष्टकरी असतात म्हणून टॅन होऊन आलेले असतात, अशा पेशंट्समध्ये जेव्हा आपण जनरली शतावरी अश्वगंधा बला हे पूर्ण 9 महिने चालू असतं आणि बाळं मात्र मस्त गोरी गोरी असतात, तर त्याचा जो आहे ना परिणाम म्हणजे वर्ण चेंज करणं ह्या दृष्टीने करता येऊ शकतं. हे प्राकृततः आपण बघितलं. परंतु एखाद्या पेशंटमध्ये कुष्ठी, श्वित्री असं जर असेल तर मग आपण विचार कसा करायला पाहिजे, तर ह्या दृष्टीनं आपण त्याचा विचार करायला पाहिजे. तेजाचं हे कार्य हे लक्षात घ्यायला पाहिजे. अर्थात श्वित्र आणि कुष्ठ ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्याचा संबंध जो आहे तो कर्मज व्याधी म्हणून पण आलेला आहे. कर्मफल पाक जर झाला तर त्याच्यातनं त्या पेशंटची सुटका होते, परंतु पुढच्या पिढीमध्ये जर का ते गेलेलं असेल किंवा जाणार असेल किंवा तशी शक्यता असेल, बीज भाग हा उपतप्तो भवती असं जर असेल तर त्यावेळेला कन्सीव्ह करण्यापूर्वी पेशंटला सांगायला पाहिजे की औषधं घ्या आणि मग कन्सीव्ह करा, तर गर्भाचा वर्ण जो आहे ना तर तो आपल्याला बदलता येऊ शकतो. सो त्यामध्ये पंचकर्म विशुद्ध शरीरस्य म्हणजे 5ही पंचकर्म करून म्हणजे वमन, विरेचन, बस्ती ह्या गोष्टी देऊन, नस्य देऊन मग पेशंटला कन्सीव्ह करायला सांगायचं. म्हणजे त्या बीजाचा बीज जे उपतप्त झालेलं असतं तर तसा परिणाम न येता उत्तम बीजातनं संतती उत्पन्न व्हायला हवी. म्हणजे वर्ण असे सांगितलेत, आपण टेक्स्ट पाठ करतो, लिहितो, परीक्षेत पास होतो, अप्लाय कसं करणार आपण, तर ह्या पद्धतीनं ते अप्लाय करायला आपण शिकलं पाहिजे. पुढे गर्भाचा विकास हे जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पृथ्वी संहती, आपहा क्लेदयते, तेजः एनम पचती, राईट. सो पचन करणं म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रोडक्ट तयार करणं, ह्या दृष्टीने गर्भाचा जो मुख्य काम आहे ना तर ते तेजाचं आहे. राईट फ्रॉम द बिगिनिंग तेज प्रत्येक ठिकाणी आहे. जरी पहिला महिना मी म्हटलं की पृथ्वी महाभूत प्रधान आहे, प्रत्येक ठिकाणी तेज आहे. मग हे जे तेज आहे ना तर ते एनम पचती असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर ह्याला हे पचन करत आहे. मग असं जर असेल तर आपण त्या तेजाचा विचार करत असताना मग अशी आता कोणीतरी मला शंका विचारली की
जर जेनेटिक काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील किंवा फर्स्ट बेबी डाऊन सिंड्रोमचं आहे आणि आता कन्सीव्ह करायचं आहे, शक्यता खूप आहे पुन्हा डाऊन सिंड्रोम होण्याची, राईट. मग अशा पेशंट्समध्ये मग आपण काय द्यायचं, किंवा पहिलं बेबी जे आहे ते ओपन स्पायना बायफिड म्हणजे ओपन न्यूरल ट्यूब स्पायना बायफिड आहे, किंवा हायड्रोप्सिटालिस आहे, किंवा हायड्रोसिफालिस आहे. सो हे जेनेटिक आहे. मग हे असं असताना नेक्स्ट जे बेबी असेल किंवा कन्सीव्ह केलं तसंच झालं तर काय करायचं. मग तसं नाही व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय द्याल असं आपल्याकडे येत असतात पेशंट विचारायला. मग अशा वेळेला ह्या गोष्टींचा विचार महत्त्वाचा राहतो. ज्या वेळेला माता आणि पिता दोन्ही प्राकृत आहेत, त्यांना काही नाही आहे, तरीसुद्धा गर्भामध्ये ह्या गोष्टी येत आहेत ना. मग काय येतात तर म्युटेशन्स होत आहेत म्हणून. मग हे होऊ नये, किंवा जर एक बेबी तसं झालं तर नेक्स्ट टाईम तसं म्युटेशन होऊ नये ह्या दृष्टीने आपण काही ना काहीतरी निश्चितच करू शकत असतो. मग ह्याचा जो विचार करणार ना आपण, मग त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आपण करायला पाहिजे. पहिली तर पंचकर्म विशुद्ध शरीर असं हे मगाशी सांगितल्याप्रमाणे ते व्हायलाच पाहिजे. आणि मग गृहिणीचा विचार अशा पेशंट्समध्ये आपण करतो बऱ्याच वेळेला. याचं कारण काय तर नेक्स्ट स्लाइड. हां, तर ज्या वेळेला गृहिणीचा आपण विचार करतो अशा पेशंट्समध्ये, तर गृहिणीच का असा प्रश्न विचारायला पाहिजे. तर गृहिणी अर्गला इव स्थितः, ती काय करते, अन्नम गृह्णाती पचती विवेचयती मुंचते. ग्रहण करणं, त्याचं पचन करणं, त्याचं विवेचन करणं, योग्य अयोग्य ठरवणं, विवेचन हा शब्द आहे. विवेक असा शब्द वापरला जातो, राईट. सो विवेचन करणं म्हणजे काय, चांगलं आणि वाईट दोन बाजूला करणं आणि मग त्याचं मुंचन करणं, हे गृहिणीचं काम आहे. मग गृहिणी जर बिघडलेली असेल ना तर विकृत म्युटेशन्स म्हणजे ज्या म्युटेशन्समुळे बेबी बिघडेल अशा गोष्टी होतात. आणि जर गृहिणी आपण चांगली केली आणि मग जर का ते बाळ कन्सीव्ह करायला म्हणजे पुढच्या नेक्स्ट टाईम कन्सीव्ह करा असं सांगितलं तर मग ते म्युटेशन्स आपण टाळू शकतो असं दिसतं. फक्त सांगतेच नाही, काही केसेस झालेल्या आहेत. आत्ता मला एक्झॅक्ट नाही सांगता येणार, म्हणजे पुढे एक अजून एक केस सांगेन मी नंतर. पण अशा पद्धतीने ह्याचा विचार करायला पाहिजे. त्याच्यामध्ये का आणि हे कसं करायचं, तर जसं ह्यानी गोपाळने सांगितलं ओव्या बऱ्याचशा, तर मलाही एक सुचली म्हणजे माऊलींची ओवी. तर त्याच्यामध्ये मातेच्या उदर कुहरी पचून विष्ठेच्या दाथरी उकडोनी नवमासांतरी गर्भिणी जैसे. गर्भ कसा बनतो माऊली सांगते, मातेच्या उदर कुहरी म्हणजे आतल्या पोकळीमध्ये, पचून विष्ठेच्या दाथरी. विष्ठेच्या दाथरी म्हणजे विष्ठेच्या दारामध्ये, म्हणजेच कुठे तर गृहिणीच्या ठिकाणी गर्भाचं पचन होत आहे. म्हणजे जर गृहिणी विकृत असेल तर त्या गृहिणीचा परिणाम जो आहे ना तर तो गर्भावरती पण होणार आहे. आणि जर आपण LS बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा युरिनरी ब्लॅडर आहे, त्याच्या मागे युट्रस आहे, त्याच्यामध्ये हे आहे मोठा आतड आहे. त्या सगळ्यांना कव्हर करणारे एकच पेरिटोनियम आहे. आणि त्याच्यामुळं ज्या वेळेला मलाशयामध्ये काही विकृती असतात तर गर्भाशयामध्ये विकृती दिसतात, किंवा युरिनच्या संदर्भात काही विकृती असेल मूत्राशयामध्ये तर गर्भाशयामध्ये विकृती दिसतात. असं जर असेल, सिस्टोसिल रेक्टोसिल हे म्हटल्यावर पटकन कळतं, राईट. सो असं जर असेल तर मग पाचनाचं का नाही होणार असं, ओके. तर ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण ह्याचा विचार करतो, पाचनाचा विचार करतो, तर गृहिणी विकृती असणारे जे जे पेशंट्स असतात तर त्यांच्यामध्ये हे असे विकृत म्युटेशन जास्ती करून सापडतात. आणि म्हणून आधी गृहिणीची चिकित्सा करायची, काय चिकित्सा, अग्नी चिकित्सा करायची, आणि मग पेशंटला कन्सीव्ह करायला सांगायचा. हां, आपल्याकडे एक पेशंट येत होती, तर हायड्रोसिफालस होतं तिच्या बेबीला आधीचं. आणि मग नेक्स्ट ह्याच्यात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही कन्सीव्हच करू नका, किंवा 50% चान्सेस आहेत वगैरे असं सांगितलं जातं. आता आपण पेशंटला कन्व्हिन्स करताना सुद्धा मी करतो, आमच्याकडे हे सूत्र आहे, 100% खात्री इलाज वगैरे नाही. हां, आपण करूया. त्याच्यानंतर आपण डबल मार्कर ट्रिपल मार्कर करूया. त्याच्यानंतर 20 वीक्स सोनोग्राफी करूया आणि मग त्याचा रिपोर्ट बघून मग पुढे जाऊया. 20 वीक्सपर्यंत क्रॉस द फिंगर्स आणि वेट असं त्यांना सांगायचं. आणि मग ह्याप्रमाणे ज्या वेळेला केलं गेलं ना तर नेक्स्ट पेशंट मग गृहिणीसाठी औषधं काय वापरायची, तर आपलं गृहिणीचं वेगळं गुरुकुल झालेलं होतं मला माहिती आहे. पुढे हां, स्त्रीरोगातला अजून एक विचार जो महत्त्वाचा येतो ना तो म्हणजे कॅन्सरचा विचार. सो गर्भाशयाचे कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर्स आणि ब्रेस्ट कॅन्सर्स हे 3 महत्त्वाच्या गोष्टी येतात. ओव्हेरियन कॅन्सर, ओव्हेरियनमध्ये संप्राप्ती खूप फास्ट असते, वेळ खूप कमी मिळतो पेशंटला. हे सगळं होत असताना
हे बीज किंवा ही सेल किंवा ह्या सेल्युलर लेवलवरती चेंजेस का झाले असं जर बघितलं तर मॉडर्न्समध्ये सुद्धा कंटिन्युअस इन्फ्लमेशन्स हे त्याचं उत्तर असतं. पुन्हा ग्रहणीकडून येतो. ग्रहणीमध्ये सुद्धा कशी आहे, कंटिन्युअस इन्फ्लमेशन्स असतात आणि त्याच गोष्टीचा परिणाम म्हणून शोष्यमाणवन्नी जो आहे की जो ग्रहणीच्या खालती आहे आणि ह्या ठिकाणी गर्भाशय आहे. सो इवन इरेग्युलर मेन्सेसमध्ये सुद्धा ग्रहणीचा विचार करून आपण काही पेशंट्सना औषधं देत असतो. सो याच्यामध्ये एक मी छोटीशी केस सांगते तुम्हाला की एक पेशंट होती, इरेग्युलर मेन्सेस होते, औषधं दिली, रेग्युलर यायला लागले, 3-4 महिने व्यवस्थित आले, मग औषधं थांबवली. औषधं थांबवल्यानंतर 3-4 महिने काही नव्हतं, सगळं पेशंट म्हणजे आली नव्हती. 5 महिन्यांनी पेशंट परत आले आणि मग पुन्हा इरेग्युलर झालेत म्हणून मी म्हटलं का बरं, मग हेतू काढायला गेलो तर तिने जिम लावलेलं होतं. जिममध्ये रोज ती 3 केळी खात होती सकाळी आणि त्याच्यानंतर ते वे प्रोटीन आणि हे ते, आणि मग त्या सगळ्याचा परिणाम म्हणून पुन्हा ग्रहणी विकृती आणि त्याच्यामधून उत्पन्न म्हणून मग ते सगळं बंद केल्यावर परत रेग्युलर झालं. सो हे छोटे छोटे विचार असतात काही वेळेला की पथ्य सांगतानाचे सुद्धा. सो कॅन्सरचा सुद्धा विचार कमी करत असताना ज्यामध्ये आपण इन्फ्लमेशन्स आहे किंवा कंटिन्युअस इरिटेशन आहे असं असल्यामुळं त्याच्यामध्ये सेल्युलर लेवलमध्ये चेंजेस येतात. तुम्ही जेफकॉट वगैरे जर बघितलं असेल ना तर त्याच्यामध्ये इवन काही व्हेरेबल्स असतात तर त्याचं कंटिन्युअस इरिटेशन होऊन सुद्धा स्किन कॅपोसिस सार्कोमा होतं वगैरे अशा पद्धतीचे सर्जरीच्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्ही जर बघितलं असेल तर. सो कंटिन्युअस इरिटेशन हा भाग नाही व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने शरीराचा पेहराव, कपडे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर सगळेजण पांढऱ्या स्वच्छ कपड्यांमध्ये आहात तुम्ही, म्हणून हा एक मुद्दा मला खूप सांगावासा वाटतो की पांढरा रंग एवढा महत्त्वाचा का आहे. तर सगळेजण रील बघत असाल तुम्ही, ते फुग्याचं वगैरे बघितलं असणार ना सगळ्यांनी. घाबरतात हो म्हणायला होतं की लेझरचं ती नॉर्मल लेन्स असते ती ठेवायची आणि त्याच्यामध्ये आत काळा फुगा आणि बाहेर पांढरा फुगा ठेवला ना तर आतला काळा फुगा फुटतो, बाहेरचा पांढरा फुगा फुटत नाही, अशा पद्धतीनं ते हे होतं बघितलं असेल तर. सो काळा रंग जो आहे ना तो उष्णता ॲब्सॉर्ब करणार आहे, निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करणार आहे. पांढरा रंग आहे तो रिफ्लेक्ट करणार आहे आणि म्हणून कूल वाटतं पांढरं घातल्यानंतर. आणि तसंच पेहरावामध्ये सुद्धा हे कपडे घालणं किंवा काही विशिष्ट गोष्टी ज्या आलेल्या आहेत ना तर त्याचा विचार एवढा व्यापक असणार आणि म्हणूनच ते सांगितलेलं आहे. याच्यामध्ये वापरत असताना ही औषधं जी आहेत ना ती अगदीच दग्धत्व कमी करणारी म्हणून दिली, त्याच्यापेक्षा बरीच वेगवेगळी औषधं वापरता येत असतात. विशेष करून ज्वरातली औषधं आहेत तर त्याचा उपयोग आपण ह्याच्यामध्ये खूप करत असतो. त्यानंतर पांडूचा एक विचार ह्या पेशंट्समध्ये करतो. बऱ्याच वेळेला कॅन्सरचे जे पेशंट्स असतात त्याच्यामध्ये पांडू असोसिएटेड असतो असं दिसतं आणि पांडू म्हटल्यानंतर हिमोग्लोबिन कमी असणं डोक्यात येतं आपल्या, कारण की भेकवर्ण हा वगैरे म्हटलं. परंतु संप्राप्ती पित्त प्रधान कुपिता यथोक्तेर कोपनिर्मला, पित्त विकृतीपासून संप्राप्ती आणि म्हणून पांडू आणि कॅन्सरचे पेशंट्स असोसिएटेड दिसतात. तसंच ग्रहणीचा एक विचार त्याच्यामध्ये करावा लागतो आणि विसर्पाचा विचार बऱ्याच वेळेला आपल्याला करावा लागतो कॅन्सरचे पेशंट्स ट्रीट करत असताना. आणि मग त्याच्यामध्ये जे सान्निपातिक ज्वरातले काढे आलेले आहेत किंवा ज्वर नागमयूर, ज्वर भैरव अशी जी भैषज्य रत्नावलीमधली वगैरे औषधं आलेली आहेत ह्या सगळ्याचा विचार आपण कॅन्सरचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये वापरू शकत असतो. पुढे तर हा सगळ्यात महत्त्वाची स्लाईड आहे कारण तुम्ही सुटकेचा श्वास सोडाल ह्याच्यामुळं. सो 3 महाभूतं घेण्यासाठी ॲटलिस्ट मला वाटतं आपण एक 3 वाजल्यापासून 3.5 तास तरी आपण आहोत, 1 महाभूताला 1 तास असं तरी जाता जे बरेच मुद्दे आहेत त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲटलिस्ट विचार कसा करायचा पेशंट समोर आल्यानंतर हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. असेच पुढची जी 2 महाभूतं आहेत महत्त्वाची, वायू आणि आकाश, ते सुद्धा उद्या आपण बघणार आहोत. ओके. सो आज मला वाटतं की आजचं व्याख्यान इथे थांबूयात, उद्या परत भेटूया आणि बाकी नंतरचा जो काही कार्यक्रम असेल सरांचा त्याप्रमाणे. ओके. नमस्कार.